नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर सध्या हळदी कुंकवासाठी वाणसाठी शोध मोहीम चालू आहे महिला वर्गाची. आणि अशा वेळेला आपल्याला खूप कन्फ्यूज व्हायला होतं, कारण आपण साड्या जसं बघतो ना, साड्या बघताना आपल्याला जसं कन्फ्यूज होतं तसं वाणही बघताना, कारण असतात प्रकार भरपूर, पण कोणतं द्यायचं. कारण काही वेळेला आपण प्लॅस्टिकचं द्यायचं नाही म्हणतो, किंवा काही ठराविक गोष्टी म्हणतो की बाबा हे द्यावं ते नाही असं. म्हणजे नवीन लग्न झालं तर काय द्यावं, तर हळदी कुंकवाचा करंडा वगैरे असं, म्हणजे त्यातल्या त्यात आपण बघतो. तर त्यासाठीच मी इथं गेलेले होते आणि म्हटलं तुम्हालाही शेअर करावं, म्हणजे थोडंफार हे बघितलेलं असलं की एक आपल्याला आयडिया येते, म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. तर इथे हे हळदी कुंकवाचे करंडे आहेत. आता बरेच सगळीकडे आहेत असे, पण नवीन लग्न झालं असलं की देतात, म्हणून हे म्हटलं शेअर करावे. तर ह्या पर्सची पण अलीकडे भरपूर हे आलेली आहे बऱ्याच जणांकडे, म्हणजे वाणासाठी म्हणून बऱ्याच जणी हा पर्याय बघतायत. तर वाण निवडताना 3 महत्त्वाच्या गोष्टी मात्र लक्षात घेतल्या पाहिजेत. ते म्हणजे आपलं बजेट, कारण आपल्याला वाण कितीपर्यंत आपल्या बजेटमध्ये बसू शकतं हे आधी पहिलं आपण फिक्स करायला लागतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा उपयोग झाला पाहिजे. आपण जे काय दिलेलं आहे वाण, ते ज्या सुवासिनींना दिलेलं आहे त्यांना उपयोग व्हावा. आणि वाण निवडताना म्हणजे आपण ज्या काही स्त्रियांना बोलवणार आहे सुवासिनींना, त्या कोणत्या वयाच्या ह्याच्यात आहे, म्हणजे अगदी वयस्कर आहेत का अगदी तरुण आहेत, मग त्याचा मध्य काढून असं आपल्याला एखादं वाण शोधावं लागतं. काही वाण अशी असतात ना की म्हणजे ते सगळ्यांनाच चालून जाऊ शकतं अशी असतात, ते फक्त आपण शोधावं लागतं असं असतं. तर इथं म्हटलं तुम्हाला वेगवेगळंही करावं. तर इथे 10 रुपयेपासूनची वाण आहेत. ते पुन्हा एक वेगळा करंड पाहण्यात आला म्हणून दाखवला. तर ती प्लेट दाखवली ना तुम्हाला आता स्टीलची, तर ती 15 रुपयाची आहे. तर त्यात आपण धूप वगैरे लावू शकतो वगैरे, तर किंवा प्रसाद ठेवू शकतो अशासाठी छोटीशी प्लेट म्हणून म्हटलं दाखवावी. तर इथे करंड पुन्हा दाखवले, कारण बरेच करंडमध्ये प्रकार आहेत. तर ही प्लेटवरची किंमत बघू शकता, मगाची बहुतेक दिसली नसेल किंमत. छोटे डबे पण स्टीलचे तिथं होते. आणि इथं हे निरंजनं पण आहेत. आता स्टीलच्या आपण तेलामध्ये पळ्या वापरतो वगैरे, तर त्याही उपयोगी पडतात. पण एकदा एक झाली की मग बास होते असंही होतं. पण ज्यांनी वाटलं नसेल आणि अजून काही वाटायचं असेल, बाबा मी वाटलेलं नाही यावर्षी वाटेन असं, उलथणी असतात. यात तर अनेक चमच्यांचे तर खूप प्रकार असतात, म्हणजे हात, झारा, उलथणं, भाजीचा चमचा, भाजी वाढण्यासाठी जो आपण चमचा वापरतो, किंवा आमटीसाठी डाव किंवा पळी म्हणतात, असे बरेच चमच्यांमध्ये प्रकार असतात. डिश असतात, फुलपात्र, म्हणजे स्टीलमध्ये गेलो तर आता हे प्लॅस्टिकचे आहेत, हे आपण मूद पाडण्यासाठी, किंवा हे मी पलीकडचं हे बघते हे मल्टीपर्पज बॉक्स आहे तो, म्हणजे आपण ट्रिपला वगैरे जाताना आपल्याला तो यूज होऊ शकतो. गरम भांडी ठेवण्यासाठी अशा रिंग वगैरे आहेत, किंवा कळशी वगैरे आपण पण ठेवू शकतो त्यावर. अशा बऱ्याच वस्तू आहेत, मी बोलता पण बऱ्याच तुम्हाला दिसल्या असतील. तर इथे आहेत हे ज्वेलरी बॉक्स आहेत आणि प्लॅस्टिकचे वेगवेगळे डबेही आहेत. तर तो ज्वेलरीचा बॉक्स आहे तो छोटासा आहे, आपण म्हटलं उघडून दाखवूया. आणि वेगवेगळे भरपूर कलर आहेत त्यामध्ये. हा असा आतून आहे बघा, मस्त आहे. आणि इथे मस्तपैकी असे वरती ना प्लॅस्टिकचे असे मल्टीपर्पज असे बॉक्स आहेत, ते आपण मग कात्री, पेन वगैरे, म्हणजे पेन होल्डर वगैरे किंवा चमचे असं काही ठेवू शकतो. तर इथे बाऊल आहेत, काही प्लॅस्टिकचे आहेत आणि काही चिनी मातीचे पण आहेत, वेगवेगळे आहेत. आता पुढे जाऊन आणि ना आपण कपडे धुतो तेव्हा जे ब्रश लागतात, किती मशीन घरात असलं तरी काही वेळेला कपडे हाताने धुवावे लागतात. आणि मग त्यावेळेला, आणि हे थोड्या दिवसांनी आपल्याला पुन्हा घ्यावे लागतात कपड्यांचे ब्रश म्हणा, किंवा आपण साबणाचे जे बॉक्स वापरतो ते, तर ते पण इथे काही ब्रश वगैरे इथे दिसत असतील तुम्हाला, किंवा काही कपड्यांना लावायचे चिमटे वगैरे, किंवा प्लॅस्टिकच्या बॅग जे आपण एअरटाईट व्हाव्या म्हणून जे क्लिप असतात त्या क्लिप वगैरे, असं बरंचसं काही वेगवेगळे आहेत. वायपर वगैरे पण आहेत. पण काही जणांना वाटतं की बाबा कसं द्यायचं, काय द्यायचं, त्यामुळे काही गोष्टी काही जण टाळतात. आपल्याला जे मग योग्य वाटतं ते अशा ह्याच्यातून आपल्याला घेता येतं. बरंचसं साहित्य आहे. किंवा टिफिन बॅगसुद्धा आपण देऊ शकतो, कारण लागतेच ती मुलांना, आणि मुलं सारखी ती बाद करत असतात, त्यामुळे टिफिन बॅग हा एक आपल्याला पर्याय होऊ शकतो. इथं पुढे जाऊन आणि या अशा चिकट टेप पण आहे, त्या कोणी काय देतील माझ्या तर ऐकत नाही, पण ह्याचा पण उपयोग होतो आपल्याला घरात खूप. आणि हा साबणाचा बॉक्स आहे बघा, तो मी मगाशी मला वाटलं की दाखवलं, तुम्हाला दिसला का नाही असं वाटलं. आणि ह्या बॉटला त्या हँडवॉशसाठी आपण हँडवॉश भरून ठेवतो ना, तशा ह्या बॉटल पण आहेत इथे. आणि हे आपण हुक, अलीकडे भरपूर जण अशा वेगवेगळे हुकचे पण बरेचसे प्रकार आहेत.
आणि हे साबणाचा एक वेगळाच बॉक्स असा म्हणजे ओपन आहे ते, म्हटलं वेगळं आहे म्हणून दाखवलं तुम्हाला. आणि आपण कात्री वगैरे असं कटिंगचं जर असं देण्याचं हे करतो ना, तर हा एक ब्रश आहे आता मी तुम्हाला दाखवला तो. म्हणजे असं म्हणतात ना की बाबा कटिंग वगैरे असं काय असेल तर म्हणजे चाकू सुरी वगैरे असं काय असेल ते देऊन येते. त्यामुळे मी काही जास्तही मारलं नाही. काही जण देतही असतील किसणी वगैरे. आणि हे आईस्क्रीम आपण खातो बघा बाऊलमध्ये, तसं आहे. आता ही किसणी वेगळ्या प्रकारची त्यांनी दाखवली मला तिथे. तर ह्याला खाली पण ही आहे की बाबा ज्यामध्ये आपण कट केलेलं सगळं साहित्य त्यात पडेल म्हणून. पण काही जण किसणीही टाळतात, बाबा नाही द्यायचं, कात्री किसणी म्हणा, जे काय किसायचं कट करायचं असेल ते देत नाही असं म्हणतात काही जण. आता इथे नॅपकिन आहेत, ते पण 10-15 रुपयापासून वेगवेगळे आहेत. आपण तसं वाटलं तर 1 रुपयापासून पण वाटू शकतो. म्हणजे आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे की बाबा त्याचा उपयोगही होईल, आपलं बजेट असेल त्याप्रमाणे. आणि प्रत्येकीला वाटत असतं की मी जे देईन ते युनिक असावं, वेगळं असावं सगळ्यांपेक्षा, आणि त्याचा उपयोग व्हावा, सगळ्यांना आवडावं, मी दिलेलं जे काही वाण आहे ते आवडावं असं प्रत्येकीला वाटत असतं. आणि त्याने प्रत्येकजण अगदी शोधत असतं आणि पूर्ण उपयोग होईल. म्हणजे आता असं वाटतं की बाबा साबणाचा बॉक्स दिला तर त्यांना उपयोग होईल का नाही, किंवा त्यांच्याकडे असे चमचा असेल, वाटी असेल असं वाटतं. पण अशा काही गोष्टी आहेत ना की त्याचा उपयोग करणारच, अशा काही मला माहिती आहेत. म्हणजे तुम्हाला जर हव्या असतील अशा माहिती तर तुम्ही कमेंट करा, मी नक्की सांगेन त्या की कोणत्या असतात ह्या, की नक्की ते तुम्ही वाटल्यावर पुन्हा कुणी ते राहून जाणार नाही. ते तुमचं जे काही वाण दिले ते अगदी त्याचा वापर करणार. तर हे तर हे आहे ते एअर फ्रेशनर आहेत आणि त्याची किमतीही वेगवेगळ्या आहेत. अगदी 20, 40, 60 अशा वेगवेगळे आहेत. हे आपण गरम भांडं ठेवतो ना ते आहे. ते किंमत जास्त आहे त्याची, 100 का 150 रुपये, 100 रुपये वाटतं. पण मी म्हटलं दिसलं म्हणून दाखवलं. कारण जर मध्यमवर्गीय असेल तर ते काय वाण म्हणून आपण देऊ शकत नाही एवढं. वेगळे असले पण आलेले आहेत गरम भांडी ठेवण्यासाठी. तर हे स्पॅच्युला वगैरे ब्रश ते एकत्र सेट आहे. तर कात्र्या येतो त्या, चाकू होते, पण मी त्यावरून म्हटलं दुसरीकडे घ्यावा, कारण काही जण देतात नाही देत. आता हे प्लॅस्टिकचे असे छोटे छोटे कप बाऊल असल्यासारखे आहेत. कप नव्हे, बाऊल आहेत. हे केळीचं पान आहे पण प्लॅस्टिकचं आहे मात्र. किंवा वेगवेगळ्या आकाराचे ट्रे आहेत, बाऊल आहेत, असे पण आहेत. आणि याचा आकारही वेगवेगळे आहेत आणि किमती पण वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक ट्रेच्या किंवा प्रत्येक त्या प्लेटच्या किमती पण वेगवेगळ्या आहेत. आणि काही फायबर पण असतं, म्हणजे प्लॅस्टिक नसतं, काही फायबर असतं, काही प्लॅस्टिक असतं, असे वेगवेगळे प्रकार आहेत ते. आणि खूप अशा वस्तू सगळ्या बघून मन नक्कीच महिला वर्गाचं गोंधळूनच जातं काय घ्यावं. आता ह्या पट्ट्या पण आहेत, त्या पण आपण देऊ शकतो असं मला वाटतं. या आपण उंबरापट्टी म्हणून आपण ज्या लावतो, स्टिकर हे जे काय आहेत, किंवा रांगोळीचे स्टिकर ते पण देऊ शकतो. हे पुन्हा प्लॅस्टिकचा बाऊल इथे तो म्हटलं दाखवा, कारण आकार वगैरे त्याचा छान आहे. त्याच्यात वेगवेगळे कलर पण मस्त मस्त कलर होते. आणि आपण जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं की थोडेसे कमी पण करतात मग पैसे वगैरे. आता ह्या वेगवेगळ्याच्या म्हणजे फळं ठेवण्यासाठी किंवा भाजी धुवून ठेवली तर ती निथळण्यासाठी वगैरे अशा वेगवेगळ्या छोटे छोटे किंवा मध्यम अशा आकाराच्या अशाही हे प्लॅस्टिकचे असे छोटेसे टप वगैरे असे पण आहेत. अगदी कुंड्या पण आपण, हे बघा कुंड्या अगदी छोट्या छोट्या आणि कमी किमतीच्या पण आहेत, त्या पण आपण देऊ शकतो. अलीकडं बरीच जण तुळशीचं म्हणा किंवा फुलांची अशी वेगवेगळी रोपं देतात, तर कुंड्या तर लागणारच. तर कुंड्या पण छोट्या छोट्या इथे आपल्या किमतीत बसतील अशा आहेत. तर हे खास करून अगदी आपल्याला सगळ्यांना आवडणारं साहित्य म्हणजे मेकअपचं साहित्य आहे. अगदी सगळ्या प्रकारचं, पिण्यापासून टिकलीपर्यंत, नेलपेंट सगळं, म्हणजे कोणती गोष्ट नाही असं नाही. ते आपण फिक्स केलं असेल ना की ही गोष्ट मी वाटणार आहे, तर मग त्या दुकानात जाऊन घेता येतं. पण आपल्याला बघायचं असेल तर एक दिवस आधी काढून बघावा काय काय कुठे कसं काय आहे, कशी बाबा त्याची क्वालिटी आहे, सगळं बघून मग ठरवायचं आणि मग त्याप्रमाणे घ्यायचं. त्यासाठी मात्र एखाद दिवस काढावा लागतो. तर ह्या छोट्या छोट्या अशा माळा असतात, आपण देवांना वगैरे घालतो, त्या पण आपण देऊ शकतो, कारण त्या आपण 1-2 महिन्यांनी पुन्हा बदलतो. हे अशा वेण्या असतात, त्या पण वेण्याचा आपण भरपूर यूज करतो. तर टोप्या आहेत ह्या, म्हणजे कॅप, आणि आता उन्हाळा चालू होईल तर त्याही उपयोगी पडतात. हे आत्तापर्यंत बघितलं ते आपण एकाच ठिकाणी बघितलं. आता तिथून बाहेर पडल्यावर जास्त काही गेले नाही तर हातरुमाल वगैरे ते पण आपण देऊ शकतो.
करंड आणि वेगळ्या प्रकारचे होते म्हणून तेही मग थोडंसं शूट घेतलं. तर आजच्या व्हिडिओचा तुम्हाला थोडा जरी उपयोग झाला असेल किंवा आवडला असेल तर नक्की लाईक आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.